एक मोठी बातमी नाशिकमधनं तिथे मिलिंदनगर झोपडपट्टीचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा मार्ग त्यामुळे मोकळा होणार आहे। नाशिकच्या मिलिंदनगरमध्ये अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकर आपल्या सोबत आहेत। चंदन, काय याची माहिती द्याल की ही अतिक्रमण कुठलं होतं, काय होतं आणि आता काढण्यास सुरुवात झालेली आहे त्याबद्दल? खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती की हे संपूर्ण अतिक्रमण या ठिकाणी काढलं जावं आणि आपण या ठिकाणी बघतोय की मिलिंदनगर झोपडपट्टीमधून हा जो रस्ता जातोय तो रस्ता पुढे नाशिकच्या आरडी सर्कल परिसराला जोडला जाणार आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षांपासून हा जो प्रयत्न सुरू होता की हा रस्ता या ठिकाणी मोकळा करावा, त्या अतिक्रमण मोहिमेला आता सुरुवात झालेली आहे। मिलिंदनगर झोपडपट्टीमधलं हे अतिक्रमण मोहीम जी आहे ती आज सकाळपासूनच सुरू झालेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ही अतिक्रमण मोहीम सुरू झाल्याच्या आधीपासूनच नागरिकांनी या ठिकाणी आपलं अतिक्रमण जे आहे ते हटवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण जरी काढलं जात असलं तरी इथल्या रहिवाशांनी स्वतःहून देखील या ठिकाणी अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे। गेल्या काही वर्षांपासून बिलकुल चंदन, धन्यवाद या माहितीसाठी। तर अतिक्रमण काढलं जाते नाशिकच्या मिलिंदनगरमध्ये, याचे अपडेट आपण घेत राहू। तुर्तास धन्यवाद।